नमस्कार. कुक विथ स्नेहल आमटेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, थंडीचा सीझन चालू आहे आणि ह्या थंडीच्या सीझनमध्ये मेथीची भाजी बाजारात फारच फ्रेश, स्वस्त आणि जास्त प्रमाणात मिळायला लागली आहे. थंडीच्या सीझनमध्ये मेथीच्या भाजीचा आपल्या आहारामध्ये समावेश करणं हे आपल्या आरोग्यासाठी फारच लाभदायक ठरतं. मेथीची भाजी ही गुणधर्माने गरम असल्या कारणाने या भाजीचं थंडीच्या सीझनमध्ये खास करून सेवन करायला हवं. पण काय आहे ना, बरेच जण मेथीची भाजी खायचा कंटाळा करतात. फ्रेंड्स, मेथीची भाजी ही तुम्ही हजार वेळेस बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे बनवून खाल्ली असेल. पण एकदा जर तुम्ही माझ्या ह्या रेसिपीप्रमाणे मेथीची भाजी बनवली, तर गॅरंटी आहे ह्या पद्धतीने तयार केलेली मेथीची भाजी तुमच्या घरातील लहान मुलांपासून ते घरातील इतर सर्व सदस्यांना नक्कीच खायला फारच आवडेल. गॅरंटी आहे अशी ही मेथीची भाजी बनवण्याची पद्धत तुम्ही आजपर्यंत कधीही बघितली आणि टेस्ट केली नसेल. बघा, ही अशी मेथीची भाजी तुम्हाला तुमच्या घरातील सर्व सदस्य पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील आणि बोटांसोबत कढाई आणि ताट सुद्धा चाटून पुसून खातील. खरोखर फारच म्हणजे फारच टेस्टी लागते ही मेथीची भाजी चवीला. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर सर्वात अगोदर इथे मी ही एक जुडी मेथीची भाजी निवडून पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. हिला मी सुरीने अगदी बारीक चिरून घेणार आहे. ही भाजी तुम्हाला जेवढी बारीक चिरता येईल तेवढी ही मेथीची भाजी तुम्ही बारीक चिरून घ्यायची आहे. बऱ्याच जणांचा असा समज आहे की मेथीची भाजी चिरून घेतली तर ती चवीला कडवट लागते, पण तसं काहीही नाहीये. ही भाजी जर तुम्ही योग्य पद्धतीने बनवली तर ही मेथीची भाजी चवीला अजिबात कडू नाही लागत. हे पहा, ही भाजी चिरून घेतल्यानंतर साधारण एक मोठी वाटी भरली आहे. हिला मी ह्या एका मोठ्या बाउलमध्ये भरून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये मी सर्वात अगोदर ही पाऊण चमचा भाजून बारीक केलेली धनेपूड घालून घेणार आहे. यासोबतच अर्धा चमचा जिरं, पाव चमचा ओवा, पाव चमचा हळद, चवीनुसार अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हिंग आणि सुरुवातीला मी ह्याच्यामध्ये 4 चमचे भरून बेसन घालणार आहे. गरज पडली तर अजून थोडंसं बेसन आपल्याला ह्याच्यामध्ये घालायला लागणार आहे. ह्यानंतर चवीनुसार छोटा अर्धा चमचा मीठ मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. बस, तर आता हे सर्व जिन्नस असे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. इथे मला ह्याच्यामध्ये अजून थोडंसं बेसन घालायची आवश्यकता वाटते. तर पुन्हा 2 चमचे भरून बेसन मी ह्याच्यामध्ये घालून मिक्स करून घेणार आहे. मेथीच्या भाजीमध्ये मॉइश्चर जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे गरज पडेल तसतसं ह्या भाजीमध्ये बेसन घालून मिक्स करून घ्यायचे. एकदा का हे सर्व जिन्नस असे चांगले मिक्स करून घेतले, की ह्याच्यामध्ये आता आपण दही घालणार आहोत. दही अति जास्त घालायचं नाहीये. बस फक्त 1 चमचा भरून दही मी ह्याच्यामध्ये घालून घेतलंय. दही घातल्यानंतर हे सर्व जिन्नस असे हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे आणि ह्याचा घट्ट असा उंडा मळून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये एक थेंबही पाण्याचा वापर करायचा नाहीये. हे पहा, हा उंडा असा एवढा घट्ट तयार करून घ्यायचा आहे. या तयार केलेल्या उंड्याची मी रोल तयार करणार आहे. त्यासाठी इथे मी ह्या पेन्सिलचा वापर करणार आहे. या पेन्सिलला सर्वात अगोदर थोडंसं तेल लावून घ्यायचंय आणि हाताला सुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचंय. यानंतर आता हे जे मिश्रण आहे, हे मिश्रण असं ह्या पेन्सिलवर लावून ह्याचा रोल तयार करायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने हे मिश्रण असं ह्या पेन्सिलला लपेटून घ्यायचंय. फारच मजेशीर आणि सोपे आहेत हे रोल बनवणं. अगदी फटाफट बनवून तयार होतात हे रोल. बस, तर आता अलगद ह्या रोलमधली पेन्सिल बाहेर काढायची आहे. तर हे पहा, इथे आपला हा रोल ह्या ठिकाणी बनवून तयार झालाय. अशाच पद्धतीने मी तयार केलेल्या मिश्रणाचे सगळे रोल तयार करून घेणार आहे आणि एक एक रोल तयार करून ह्यांना मी गॅसवर ह्या पॅनमध्ये गरम ठेवलेल्या पाण्यामध्ये उकडायला सोडणार आहे. ह्या रोलचं मिश्रण बनवायला घेण्या अगोदरच एकीकडे गॅसवर पाणी गरम करायला ठेवायचंय आणि एक एक रोल तयार करून असा ह्या गरम गरम पाण्यात उकडायला घालायचा आहे. तयार केलेल्या सगळ्या मिश्रणाचे माझे हे 4 रोल तयार झाले. फुल फ्लेमवर ह्यांना 2 मिनिट एकदा चांगलं असं उकडून घ्यायचंय आणि चमच्याने ह्यांना असं फिरून घ्यायचंय, म्हणजे हे रोल सगळ्या बाजूने पाण्यात व्यवस्थित उकडून निघतील. यानंतर ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून लो फ्लेमवर ह्यांना साधारण 6 ते 7 मिनिट उकडून घ्यायचंय.
तर इथे मला हे रोल उकडून घ्यायला बरोबर 6 मिनिट लागले. हे सगळे 4ही रोल मी ह्या पाण्यामधून काढून घेणार आहे. हे जे रोल उकडलेलं पाणी आहे ह्याला फेकायचं नाहीये. ह्याचा आपण भाजीची ग्रेव्ही बनवताना त्याच्यामध्ये वापर करणार आहोत. कारण या पाण्यामध्ये मिश्रणामधल्या सर्व घटकांचा फ्लेवर उतरलाय. रोल गरम-गरम पाण्यामधून काढून घेतल्यानंतर पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आणि मगच यांचे सुरीने छोटे-छोटे स्लाइस कट करून घ्यायचे. हे पहा, या रोलचे मी असे साधारण पाव-पाव इंचाचं अंतर सोडून असे छोटे-छोटे स्लाइस कट करून घेणार आहे. तर इथे मी ह्या 4ही रोलचे असे छोटे-छोटे स्लाइस कट करून घेतले. हे पहा, पेन्सिलमुळे या रोलच्या आतमध्ये असे होल तयार झाले. यानंतर आता इथे गॅसवर मी ह्या पॅनमध्ये गरजेप्रमाणे थोडंसं तेल घालून घेतलंय. तेल गरम झाल्यानंतर ह्या तेलामध्ये मी सर्वात अगोदर हे अर्धा चमचा जिरं घालून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये मी हा एक मोठ्या साईजचा बारीक चिरलेला कांदा परतायला घालणार आहे. फुल फ्लेमवर कांदा हलकासा तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे. आपला कांदा एकीकडे परतत आहे तोपर्यंत इथे मी ह्या मिक्सरच्या भांड्यात अर्धा इंचाचे आल्याचे तुकडे, 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि एका मीडियम साईजच्या टोमॅटोच्या फोडी घालून घेणार आहे. हे सर्व जिन्नस मी पाणी न घालताच मिक्सरमध्ये अगदी बारीक पेस्ट प्रमाणे दळून घेणार आहे. इथे एकीकडे आपला हा कांदा सुद्धा मस्त असा हलकासा तांबूस रंगावर परतून झालाय. आता ह्याच्यामध्ये मी ही पाव चमचा हळद घालून घेणार आहे. यासोबतच मिक्सरला तयार केलेली अद्रक, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि टोमॅटोची सगळी पेस्ट आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. मिक्सरमधली सगळी पेस्ट ह्याच्यामध्ये घालून घेतल्यानंतर 1 चमचा भाजून बारीक केलेली धनेपूड, चवीनुसार 1 चमचा लाल तिखट, छोटा अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार अर्धा चमचा मीठ आणि हे जे वाटीमध्ये मी दही घेतलंय ह्याच्यातलं 2 चमचे दही मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. दही घातल्यामुळे आपल्या ह्या भाजीची ग्रेव्ही फारच मस्त अशी क्रीमी आणि टेस्टी बनून तयार होते. महत्त्वाचं म्हणजे दही हे जास्त आंबट नसलं पाहिजे, ह्याची काळजी घ्यायची आहे. नाहीतर तुमच्या ह्या भाजीची ग्रेव्ही चवीला आंबट-आंबट लागेल. हे सर्व जिन्नस मीडियम फ्लेमवर एक 3 ते 4 मिनिट परतून घ्यायचे. ह्याच्यातलं तेल हलकसं सेपरेट होईपर्यंत ह्याला परतून घ्यायचे. हे पहा, इथे आपल्या ह्या ग्रेव्हीतलं तेल हलकसं सेपरेट व्हायला लागलंय. बस तर आता ह्याच्यामध्ये आपण ह्या कट केलेल्या सगळ्या स्लाइस घालून घेऊया. ह्या स्लाइस ग्रेव्हीमध्ये एकदा अशा लो फ्लेमवर 2 मिनिट चांगल्या अशा मिक्स करून घ्यायच्या आहे. हे पहा, आत्ताच ही भाजी दिसायला काय मस्त अशी टेस्टी दिसते. लो फ्लेमवर ह्या स्लाइस अशा अगदी हळूवार ह्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायच्या आहे. बस तर आता आपण जे मेथीच्या भाजीचे रोल उकडलेलं पाणी ठेवलं होतं तेच पाणी आपण ह्याच्यामध्ये ग्रेव्हीसाठी घालणार आहोत. या पाण्यामध्ये सर्व घटकांचा फ्लेवर आणि चव उतरली आहे. तेव्हा हे पाणी फेकून न देता ह्याचा असा ग्रेव्ही बनवण्यासाठी वापर करायचा आहे. ह्याच्याने तुमची ग्रेव्ही चवीला अजूनच जास्त टेस्टी होईल. ह्याची ग्रेव्ही तुम्हाला जशी घट्ट पातळ खायला आवडत असेल त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालायचंय. गरज पडली तर ह्यानंतर तुम्ही ह्या ग्रेव्हीसाठी साध्या पाण्याचा सुद्धा वापर करू शकता. हे रोल बनवण्यासाठी आपण बेसनचा वापर केलाय. तेव्हा जसजसे हे रोल ग्रेव्हीमध्ये शिजत जातील तसतशी तुमची ही ग्रेव्ही घट्ट होत जाईल. तेव्हा गरज पडेल तसतसं तुम्ही ह्याच्यामध्ये अधूनमधून थोडं-थोडं पाणी घालून ह्यांना शिजवून घ्यायचंय. झाकण ठेवून लो फ्लेमवर ह्यांना साधारण 5 ते 6 मिनिट या ग्रेव्हीमध्ये शिजवून घ्यायचंय. तर इथे मला ह्यांना शिजायला ठेवून बरोबर 6 मिनिट होऊन गेले. हे शिजत असतानाच मला ह्याच्यामध्ये अजून पाण्याची आवश्यकता पडली होती. तेव्हा मी ह्याच्यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी घालून घेतलं होतं. हे पहा, ह्याची ग्रेव्ही मी अशी एवढी पातळ तयार करून घेतली आहे. सर्वात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालायची आहे. हे पहा, मस्तच फारच सुंदर आणि फारच टेस्टी अशी आपली ही मेथीची भाजी मी तुम्हाला ह्या ठिकाणी तयार करून दाखवली आहे. ही अशी युनिक आणि टेस्टी मेथीची भाजी तुम्हाला ना कुठल्या हॉटेलमध्ये खायला मिळेल, ना कुठल्या ढाब्यावर खायला मिळेल. कारण ही रेसिपी मी पहिल्यांदाच तुमच्यासोबत शेअर करत आहे. आजपर्यंत नक्कीच तुमच्यापैकी कुणीही
ही अशी मेथीची भाजी कुठेही बघितली आणि टेस्ट केली नसेल. जो ही भाजी टेस्ट करेल, तो नक्कीच तुम्हाला ह्या भाजीची रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाही. कारण ही मेथीची भाजी फारच युनिक आहे इतर रेसिपींपेक्षा. ही भाजी एकदा बनवून टेस्ट केल्यानंतर मला तर वाटतं तुम्हाला आयुष्यभर मेथीची भाजी ह्याच रेसिपीप्रमाणे बनवून खायला आवडेल. ही गरमागरम, युनिक आणि चमचमीत अशी मेथीची भाजी बघून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल आणि लगेचच तुम्हाला ही अशी गरमागरम, चमचमीत मेथीची भाजी बनवून खायची इच्छा झाली असेल. ही मेथीची भाजी फक्त दिसायलाच नाही, तर चवीला सुद्धा फारच टेस्टी लागते. तुम्ही आणि तुमच्या घरातील सर्व सदस्यांची ही मेथीची भाजी आजपासून सर्वात फेव्हरेट राहील. कारण ही भाजी खाल्ल्यानंतर तोंडाला ह्या भाजीमुळे फारच छान चव येते. ही भाजी पोट भरलं तरी बस खातच राहावीशी वाटते. चपाती, नान, पराठे तसेच भातासोबतही ही मेथीची भाजी खाण्यासाठी चवीला फारच जबरदस्त टेस्टी लागते. नक्कीच ही भाजी खाणारा व्यक्ती ही भाजी बोटांसोबत अगदी ताट आणि कढई सुद्धा चाटून पुसून खाईल. खरोखर फारच म्हणजे फारच टेस्टी लागते ही मेथीची भाजी चवीला. तर फ्रेंड्स, तुम्ही सुद्धा एकदा नक्की माझ्या या रेसिपीप्रमाणे अशी युनिक, चमचमीत आणि टेस्टी अशी मेथीची रस्सा भाजी म्हणजेच मेथी मसाला करी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी ही मेथीच्या भाजीची युनिक, चमचमीत आणि चटपटीत अशी रेसिपी आवडली असेल, तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.